नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 21 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, आनंदाची बातमी की मी राज्यातून सर्वात प्रथम 7 महिन्यापूर्वी अंदाजातून सांगितल्याप्रमाणे आजपासून राज्याच्या पश्चिम भागापासून पावसास सुरुवात होत आहे व तो राज्यात भाग बदलत चांगला पेरणीयुक्त पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, यावर्षी जून महिन्याचे पहिले 3 आठवडे राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी होती. त्यामुळे मी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता सांगितली होती व वस्तुस्थिती तशीच पाहायला मिळाली आहे. यावर्षी मॉडेलचे अंदाज फेल गेले, पण माझा दिलेला अंदाज खरा होऊ पाहत आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे पुढील 17 ते 20 दिवस राज्यात रोज कोठे ना कोठे पाऊस पडत राहणार आहे. सदर हा पाऊस कोठे मध्यम ते मुसळधार तर कोठे मुसळधार पावसाची शक्यता राहील. तो कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात असून व एक चक्रकार वारे उत्तर प्रदेशमध्ये असून सदर या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यात आज वातावरणात सतत बदल होणार असून त्यामुळे आज दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे या हंगामातील पहिल्यांदाच मुंबई विभाग व कोकण विभागामध्ये काही ठिकाणी सकाळपासून हलक्या पावसास सुरुवात झाली आहे. तसेच बरेच मित्र विचारणा करत आहेत की आमच्याकडे केव्हा पाऊस पडेल. त्या सर्वांना सांगू इच्छितो की उद्या दिनांक 22 जूनपासून पावसाचा जोर वाढणार असून उद्यापासून पुढील 3 दिवसामध्ये राज्याच्या सर्वच विभागात पेरणीयुक्त पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, तसेच डहाणू, पालघर, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वादळी वाऱ्यासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, जालना, संभाजीनगर, यवतमाळ या दिलेल्या जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या मर्यादित भागापुरता वादळी वाऱ्यासह विजासह पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. महत्त्वाचे, आजपासून पुढील बरेच दिवस रात्री पण वातावरण सक्रिय राहून पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवस राज्यात उष्णतेची लाट राहील व उद्यापासून तापमानात घट होत राहील. तसेच मित्रांनो, मान्सूनची जी वाटचाल गेले 10-12 दिवस मंदावली होती, परत दिनांक 22 किंवा 23 जूनपासून मान्सून राज्यातून पुढे सरकेल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.